नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण आपली जी एमपीएससी राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क, मग त्या ब मध्ये आपल्याला पीएसआय एसटीआय एसओ या एक्झामची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी आपण दररोज एक आपल्या युट्यूब चॅनलवरती मोफत लेक्चर सिरीज इथे सुरू करणार आहे। पण त्याआधी जे विद्यार्थी मित्र आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला पुरावा लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच काय करा, शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीचा अभ्यास करत असताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपला अभ्यासक्रम तोंडपाठ असणं गरजेचं आहे आणि मला 100% खात्री आहे की तुमचा सर्वांचा अभ्यासक्रम तोंडपाठ असावा। ओके, उद्या सकाळी आपण एक व्हिडिओ अभ्यासक्रम एमपीएससीचा अभ्यास कसा करायचा याबाबत आपण एक व्हिडिओ बनवणार आहे। तोही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। त्यानंतरला पुढे 4 ते 5 दिवस आपले हे लेक्चर काय असणार आहे, रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला युट्यूब वरती उपलब्ध करून देणार आहेत। त्यानंतरला 10 किंवा 11 तारखेपासून आपण आपल्या याच युट्यूब चॅनलवरती एमपीएससी राज्यसेवा संयुक्त गट ब व क चा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी आपण लाईव्ह लेक्चर सिरीज सुरू करणार आहेत अगदी मोफत। दररोज 1 तास लेक्चर असणार आहेत, संध्याकाळी 7 ते 8 या दरम्यान आपण लेक्चर सिरीज तिथे सुरू करणार आहे। तुम्हाला काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथे आहे 9370706679। तुम्ही केव्हाही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एमपीएससीचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी आपण एक रेकॉर्डेड स्वरूपात बॅच इथे उपलब्ध करून दिलेली आहे। एमपीएससी राज्यसेवा संयुक्त गट ब संयुक्त गट क कोणत्याही एक्झामचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर बाबा ही बॅच तुमच्यासाठी एकदम सुंदर पद्धतीने आपण तयार केलेली आहे। रेकॉर्डेड बॅच आहे। बॅचची फी 3000 रुपये होती, आपण 50% डिस्काउंट दिलेला आहे आणि ती 1499 रुपयाला उपलब्ध करून दिली होती। पण आपण आता बॅच लॉन्च केलेली आहे। सुरुवातीचे जे 100 ऍडमिशन असणार आहेत त्यांना ही बॅच फक्त आणि फक्त 999 रुपयात उपलब्ध होणार आहे। भरपूर विद्यार्थी मित्रांनी आधीच आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे, तुम्हीही ती बॅच परचेस करू शकता, तुम्हालाही तिचा 100% फायदा होणार आहे। या बॅच मध्ये तुम्हाला बेसिक पासून सर्व गोष्टी शिकवल्या जाणार आहेत। रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे। सध्या तिची फी 999 रुपये असणार आहे पहिल्या 100 ऍडमिशन साठी। त्यानंतरला हिची फी 1499 रुपये होणार आहे। ज्या विद्यार्थी मित्रांना ही बॅच परचेस करायची त्यांनी आज उद्या 2-3 दिवसात बॅच परचेस करून घ्या। 10 तारखेपासून याची 1500 रुपये फी होणार आहे। त्यानंतरला महत्त्वाची गोष्ट, काही अडचण असू द्या, माझा मोबाईल नंबर इथे 9370706679। केव्हाही तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज किंवा डायरेक्ट कॉल करू शकता। त्यानंतर राहिली दुसरी गोष्ट ही की बॅच कुठून परचेस करायची। आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची प्ले स्टोरला जाऊन, तिथून तुम्ही बॅच काय करू शकता, जॉईन करू शकता। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल हा जो आपला महाराष्ट्राचा भूगोल आहे यातील घटक क्रमांक जो पहिला आहे स्थान आणि विस्तार, महाराष्ट्र राज्याचा स्थान आणि विस्तार याबाबत चर्चा करायची आहे। तर आपल्या सर्वांना माहिती आहे इंग्रजांनी जवळपास 1608 ला पुराव इंग्रज भारतामध्ये आले। 1608 ला इंग्रज भारतामध्ये आले। 1608 पासून तर 15 ऑगस्ट 1947 पर्यंत इंग्रजांचे भारतावर वर्चस्व होते। पहिली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आपलं राज्य चालवत होती, पण आपल्याला माहिती 1 नोव्हेंबर 1858 ला राणीचा जाहीरनामा आला, राणी व्हिक्टोरियाचा, आणि त्या जाहीरनाम्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी पूर्णपणे रद्द करण्यात आली आणि तिच्या जागी ब्रिटनची राजा किंवा जो महाराणी असेल त्यांचा कारभार सुरू झाला। पुढे लॅटिनने तिचा दरबार भरवला, तिला भारताची सम्राज्ञी किंवा भारताचा तो सम्राट अशी पदवी तिथं बहाल करण्यात आली। आणि मग 1858, खरं सांगायचं म्हटलं तर 1858 पासून ते 1947 पर्यंत यो जो कालखंड आहे ना, 1858 ते 1947 पर्यंत हा जवळपास 90 वर्षाचा कालखंड आहे ना पुराव। हा 90 वर्षाचा कालखंड आपल्याला बरंच काही गोष्टी शिकून जातो। या 90 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला विचारलेल्या आहेत। त्यानंतर या 90 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक वेळेस स्वातंत्र्य भारताच्या मागण्या झाल्यात, अनेक वेळेस स्वातंत्र्य भारतासाठी काय अनेक लोकांनी बलिदान दिलेलं आहे आपलं। ओके, अनेक क्रांतिकार तिथे निर्माण झालेले आहेत। 1857 च्या उठावानंतर क्रांतिकारक निर्माण झालेले आहेत। ओके, हाही मुद्दा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पहिले क्रांतिकारक म्हणजे महाराजा म्हणून आपण त्यांना ओळखायचो, त्यांच्यावरती आपल्याला क्वेश्चन पडलं होता मागच्या कंबाईनला। ओके, तर बघा मग 15 ऑगस्ट 1947 पर्यंत
भारतामध्ये इंग्रजांचं वर्चस्व होतं. 15 ऑगस्ट 1947 ला लॉर्ड माउंटबॅटन यानं भारत स्वतंत्र करून दिला आणि तो निघून गेला. कुणी? लॉर्ड माउंटबॅटन यानं. मग आपल्याला माहितीये 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य भेटलं. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो लेकरांनो, आताचा जो म्यानमार आहे ना, भारताच्या पूर्वेकडचा देश म्यानमार, त्याचं जुनं नाव ब्रह्मा, त्याच्या आधीचं त्याचं नाव आहे ब्रह्मदेश. हा जो म्यानमार नावाचा देश आहे ना लेकरांनो, हा म्यानमार नावाचा देश सुद्धा आपल्या भारतामध्ये होता. म्यानमार नावाचा देश सुद्धा आपल्या भारतामध्ये होता. 1935 चा भारत सुशासन कायदा या इंग्रजांनी केला. 1937 मध्ये हा कायदा लागू झाला आणि या 1937च्या कायद्यानुसार तो म्यानमार भारतापासून वेगळा झाला. त्यानंतर म्यानमार भारतापासून वेगळा झाल्यानंतर 1937 पासून ते 1947 चा जो कालखंड हा लक्षात घ्या. आता 1937 पासून ते 1947 पर्यंतचा हा जो कालखंड आहे ना, हा कालखंड 10-11 वर्षाचा. या कालखंडामध्ये भारतात आता जो संयुक्त भारत होता, आता ह्या कालखंडामध्ये संयुक्त भारत कोणता होता? या कालखंडामध्ये आपला जो संयुक्त भारत होता तो काय काय समाविष्ट होतं लक्षात घ्या. संयुक्त भारत, या संयुक्त भारतामध्ये कुणाकुणाचा समावेश होता? तर या कालखंडात संयुक्त भारतामध्ये समावेश होता आत्ताचा भारत, आपला महान असा देश भारत, आत्ताचा पाकिस्तान आणि 1971 ला भारतानं ज्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं तो बांगलादेश. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश. बांगलादेश हे मोठ्या प्रमाणात काय आपण म्हणतो ना हिंदुस्थानामध्ये यांचा समावेश होता. कधीपासून? 37 पासून ते 47 पर्यंत. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश. आणि आत्ताचे जे भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे जे देश आहेत ना आता तीन, या तीन देशांचा मिळून 1947च्या म्हणजे या कालखंडामध्ये 1947 आपण म्हणू शकतो तीन देशांचे मिळून 562 संस्थानिक होते. पाय बघा, लय महत्वाचा मुद्दा तुला क्लिअर करतोय, कन्सेप्ट लक्षात घे. 562 संस्थानिक होते. 562 संस्थानिक होते. कधीपासून? 1937 पासून ते 1947 या कालखंडामध्ये आपण म्हणू शकतो आपल्या ह्या भारतामध्ये 562 संस्थानिक होते. पण आपल्याला माहितीये 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य भेटले. 14 ऑगस्टला पाकिस्तान आपला स्वातंत्र्य दिवस पाळतोय. तर मग झालं काय? तर या 562 संस्थानिकांचा समावेश आता वर्तमानमध्ये बांगलादेशात पण आहे, भारतात पण आहे आणि पाकिस्तानमध्ये पण आहे. मग आता याची विभागणी करायला पाहिजे, बरोबर नाही? भारताची फाळणी करायची, भारताची विभागणी करायची तुम्हाला, तर मग ह्या 562 संस्थानिकांची विभागणी तुम्ही केली पाहिजे. काय? या 562 संस्थानिकांची तुम्ही विभागणी केली पाहिजे अशी महत्वाची चर्चा सुरू झाली. आणि ही चर्चा कोणात सुरू झाली? लॉर्ड माउंटबॅटन मध्ये. कारण लॉर्ड माउंटबॅटननं 1947 मध्ये लॉर्ड माउंटबॅटन अशी योजना आणली होती 3 जून 1947 ला. आणि 18 जुलै 1947 ला ही लॉर्ड माउंटबॅटन योजना लागू झाली आणि 18 जुलै 1947 ला लॉर्ड माउंटबॅटन योजना झाली आणि त्या 18 जुलैला भारत स्वातंत्र्याचा कायदा झाला. आणि 22 जुलै 1947 ला आपल्या भारताचा राष्ट्रध्वज आला. ओके, ह्या सुद्धा सणवळे आपल्याला लय महत्वाच्या आहेत, मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे. आधी इकडे लक्ष द्या. हे 562 संस्थानिक आहे. या 562 संस्थानिकांचं काय करायचंय? विभागणी करायची, यांचं विभाजन करायचंय. मग हे विभाजन करण्यासाठी काय असलं पाहिजे? हे विभाजन करण्यासाठी कुणीतरी एक समिती असली पाहिजे, कुणीतरी एक ज्ञानी व्यक्ती असला पाहिजे. काय? 562 संस्थानिकांचं विभाजन करण्यासाठी. मग त्या ज्ञानी व्यक्तीचं नाव होतं किंवा ज्या विभागणी करण्यासाठी ज्या व्यक्तीचे लेकरांना नियुक्ती करण्यात आली त्या व्यक्तींचं नाव होतं सरदार वल्लभभाई पटेल. त्या व्यक्तींचं नाव काय होतं? सरदार वल्लभभाई पटेल असं त्या व्यक्तींचं नाव होतं लेकरांनो, द्या लक्ष. काय? सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल असे त्या व्यक्तींचे नाव होते. सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांना काय केलं होतं? तर सरदार वल्लभभाई पटेल यांना तर या संस्थानिकांची विभागणी करण्यासाठी, या संस्थानिकांची विभागणी करण्यासाठी नियुक्त केलं होतं. मग संस्थानिकांची काय करायची? भारतात किती? 562 संस्थानिक आहे तुमच्याकडे. या 562 संस्थानिकांपैकी भारतामध्ये किती संस्थानिक असतील? पाकिस्तान म्हणजे मूळ पाकिस्तान म्हणजे आत्ताचा पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान असा मिळून एक पाकिस्तान होत तेव्हा. मग या पाकिस्तान मध्ये किती संस्थानिक असतील? आणि त्यांनी असंही सांगितलं होतं लॉर्ड माउंटबॅटन योजनेमध्ये
की एखाद्या संस्थानिकाला जर स्वातंत्र्य राहायचं असेल तर त्याला स्वातंत्र्य सुद्धा राहू द्या, अशी सुद्धा घोषणा करण्यात आली होती. एखादा संस्थानिक स्वातंत्र्य राहायचं असेल तर त्याला स्वातंत्र्य सुद्धा राहून दिलं पाहिजे. आणि मग लेकरांनो लक्षात घ्या, 562 संस्थानिकांचे 3 गट करण्यात आले. 562 संस्थानिकांचे 3 गट करण्यात आले. पहिला 562 संस्थानिकाचा गट म्हणजे, पहिला गट म्हणजे भारतामध्ये समाविष्ट होणारे संस्थानिक, भारत. दुसरा गट म्हणजे दुसरा गट म्हणजे पाकिस्तान मध्ये समाविष्ट होणारे संस्थानिक, पाकिस्तान मध्ये समाविष्ट होणारे संस्थानिक. आणि तिसरा गट म्हणजे स्वातंत्र्य असणारे संस्थानिक, स्वातंत्र्य असणारे संस्थानिक. तिसरा गट म्हणजे काय? स्वातंत्र्य असणारे संस्थानिक. भारत, पाकिस्तान आणि स्वातंत्र्य असे 3 गट इथे तयार करण्यात आले. भारतात किती संस्थानिक असेल, पाकिस्तान मध्ये किती संस्थानिक असेल आणि स्वातंत्र्य किती संस्थानिक असेल, अशी तरतूद करायसाठी कोणाची समिती नेमली आहे? सरदार वल्लभभाई पटेल यांची समिती नेमलेली आहे. मग सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपला अहवाल सादर केला तेव्हा भारतामध्ये समाविष्ट झालेल्या संस्थानिकांचा आकडा होता 549. भारतामध्ये लक्षात ठेवा रे, भारतामध्ये समाविष्ट झालेल्या संस्थानिकांचे आकडे काय होता? 549. पाकिस्तान मध्ये गेलेल्या संस्थानिकांचा आकडा होता 10. किती? फक्त 10. आता 549 10, 559 गेले, शिल्लक राहिले 3, 60, 61 आणि 62. तर हे 3 संस्थानिक स्वतंत्र राहिले होते. 3 संस्थानिक काय झाले होते? स्वतंत्र राहिले होते. त्यातला पहिलं स्वतंत्र राहिलेलं संस्थानिक म्हणजे आत्ताच जम्मू अँड काश्मीर आणि लडाख जो केंद्रशासित प्रदेश आहे त्याला रद्द पण करायची घोषणा चालू आहे. त्यानंतर पुढे म्हणजे तरतूद चालू आहे. पुढे बाब्या जुनागड हा गुजरात मध्ये, आता जुनागड. आणि तिसरं स्वतंत्र राहिलेलं संस्थानिक म्हणजे हैदराबाद. हे 3 संस्थानिक पुरावे स्वातंत्र्य राहिलेले होते. 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य असणाऱ्या संस्थानिकांचा गट ओळखा, असा क्वेश्चन आपल्याला कंबाईनला विचारू शकतात. 15 ऑगस्ट 1947 ला भारतामध्ये समाविष्ट असणाऱ्या स्वातंत्र्य संस्थानिकांचा गट ओळखा, म्हणजे किंवा स्वातंत्र्य संस्थानिक जे होते त्यांचा गट ओळखा. जम्मू अँड काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद हे संस्थानिक काय होते? स्वातंत्र्य राहिलेले 3 संस्थानिक होते. पण पुढे जाऊन जम्मू काश्मीरवर काय झालाय? आझाद काश्मीर सेना आणि पाकची आर्मी यांनी जम्मू काश्मीरवर हल्ला केला. जम्मू काश्मीर भारतात विलीन झाला. राजा हरी सिंग 1954 ला त्यांसाठी घटना सुद्धा आली, कलम 370. जुनागड राजा मुस्लिम होता, जनता हिंदू होती. जुनागड हे भारतात सामील झाला. ऑपरेशन पोलो चालवलं 13 सप्टेंबर 1948 पासून ते 16 सप्टेंबर 1948 पर्यंत ऑपरेशन पोलो हैदराबाद वर चालवलंय आणि 17 सप्टेंबरला हैदराबाद मुक्त झालाय. हैदराबाद म्हणजे आता तेलंगणाची राजधानी ही, आणि हैदराबाद मध्ये मराठवाड्याचा सुद्धा समावेश होता. आपल्याला कंबाईनला क्वेश्चन विचारला परवा एकदा, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा पाळला जातो? आपलं उत्तर आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबरला दरवर्षी पाळला जातो. तर अशा पद्धतीने भारताला काय झालं? स्वातंत्र्य भेटलं. पुढे जाऊन पराव 549 हे आणि 3 हे असे किती झाले? 552 संस्थानिक भारतामध्ये समाविष्ट झाले. 552 संस्थानिकांचा भारत तयार झाला. किती? 552 संस्थानिकांचा भारत तयार झाला. आणि मग भारतामध्ये तरतूद करावी लागली. काय? आता या संस्थानिकांचं रूपांतर राज्यामध्ये करायचं. संस्थानिकांचं रूपांतर राज्यात करायचं. संस्थानिकांचं रूपांतर कशात करायचं? राज्यात करायचं, अशी तरतूद करण्यात आली. त्याला राज्यामध्ये स्थलांतर केलं पाहिजे. संस्थानिक हे राज्य झाले पाहिजे. काय झालं पाहिजे? राज्य. मग संस्थानिकांना राज्यामध्ये रूपांतरित करायचंय. मग हे राज्य कसे स्थापन करायचे याबाबत प्रश्न उभे राहिले. कोणासमोर? संविधान सभेसमोर. कोणासमोर? संविधान सभा आणि हंगामी काय आपली हंगामी संसद, संविधान सभा. संविधान सभेसोबत काय राहिले? हंगामी मंत्रिमंडळ, हंगामी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, हंगामी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समोर प्रश्न निर्माण राहिला, जर तुम्हाला राज्यांची स्थापना करायची तर ही स्थापना कशी झाली पाहिजे. मग आता
तिचा उद्देश काय असला पाहिजे, तिचा मेन हेतू काय असला पाहिजे. नुसते राज्य स्थापन करायचे नाही, त्याचा उद्देश काहीतरी असला पाहिजे. ते राज्य आता समजा महाराष्ट्र राज्य, मग याचा हेतू काय असला पाहिजे, का बरं महाराष्ट्र राज्य स्थापन करायचं, असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे राहिले. आणि मग लेकरांनो आपलं भूगोल सुरू झाला. आता मग मास्तर एवढ्या टाइम काय करीत होतं, बाब्या हे तुला बेसिक सांगत होतं, ह्या गोष्टी तुला गरजेच्या आहेत. मग बाब्या आता काय करायचंय, राज्य स्थापन करायचे आहे. मग यासाठी लेकरांनो वेगवेगळ्या समित्या स्थापन कराव्या लागल्या. काय करावं लागल्या, वेगवेगळ्या समित्या स्थापन कराव्या लागल्या. आणि राज्य स्थापनेसाठी पहिली समिती समोर आली, तिला दार समिती असे म्हणतो आपण. काही काही पुस्तकांमध्ये दारा असं समितीचं नाव दिलंय, तर काही काही पुस्तकांमध्ये नाव दिलंय दार समिती. दार समितीची स्थापना 1947 ला झालेली आहे. 1948 ला हिनं आपला अहवाल दिलेला आहे. दार हा एक काय होता, व्यक्ती होता, त्याच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केलेली आहे. म्हणून हिला दार समिती, दार कमिटी किंवा दार आयोग असे सुद्धा म्हटलं जातं. कुणी दारा पण म्हणतं. दार समितीची स्थापना 1947 ला आली. आपल्याला एमपीएससी ला सत्य विधान ओळखा, असत्य विधान ओळखा, पुढे क्वेश्चन घेतले आहे मी लगेच. ओके, मग तुला कळलं आपल्याला क्वेश्चन कसे विचारले जातात. सत्य विधान ओळखा, असत्य विधान ओळखा, इथे क्वेश्चन पडू शकतो या समितीवरती. दार समितीची स्थापना कुणी दारा म्हणतं. दार समितीची स्थापना कधी झाली, 1947 मध्ये झालेली आहे. कधी झाली परवा या समितीची स्थापना, 1947 मध्ये या समितीची स्थापना झालेली आहे. या समितीची स्थापना झाली. मग ही समिती काय म्हणली माहिती का, दारा समितीने आपला अहवाल दिला आणि त्याच्या दोन गोष्टी त्यांनी आपल्या अहवालामध्ये सांगितल्या. दारा समितीने आपल्या अहवालामध्ये दोन गोष्टी सांगितल्या पुराव, दोन. पहिली गोष्ट दारा समितीने सांगितली, तुम्हाला जर राज्य स्थापन करायचे असेल, तुमचे जे प्रांत आहे या प्रांतांचे जर तुम्हाला राज्य स्थापन करायचे असेल, तर ते राज्य स्थापन करण्यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदी भाषा हा तत्व वापरा. काय भाषा, भाषा ह्या तत्व वापरून तुम्ही काय करू शकता, राज्य स्थापन करू शकता. भाषा हे तत्व वापरायचं म्हणजे काय करायचं, आंध्र प्रदेश राज्य, आता आंध्र प्रदेश मध्ये कोणती भाषा बोलली जाते, तेलुगू. मग काय करा, त्या भागामध्ये जेवढे लोक तेलुगू भाषा बोलते त्यांचं राज्य वेगळं करा. गुजरात राज्य, गुजरात मध्ये कोणती भाषा बोलली जाते, गुजराती. मग काय करा, ज्या भागामध्ये जेवढा भाग गुजराती भाषेचा आहे किंवा ज्या ज्या भागात तुम्हाला गुजराती भाषा ऐकायला येते ते सर्व राज्य गुजराती भाषेचं करा. मराठी भाषा आहे, आता महान असं आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषा बोलली जाते. मग जेवढ्या एरियामध्ये मराठी भाषा बोलली जाते ना त्याला वेगळं करा. असं काय करा म्हणे, भाषिक तत्व वापरा. कोण म्हटला, दारा समिती किंवा दार समिती, दार आयोग. काय भाषिक तत्वावर तुम्ही काय करू शकतात म्हणे, राज्य स्थापन करू शकतात. मोस्ट आयएमपी पॉइंट हा. सत्य सत्य विधानाला क्वेश्चन विचारेल. खालील विधान काय लक्षात घ्या. एक, दारा समितीची स्थापना 1947 ला झाली, अगदी बरोबर. दारा समितीने राज्यांची स्थापना भाषिक तत्वावर करण्यास अहवाल केले, काय केलं, आव्हान केले किंवा आपल्या अहवालात तरतूद केली. किंवा दारा समितीच्या अहवालाबाबतच्या तरतुदी सत्य असत्य ओळखा, असे सुद्धा क्वेश्चन आपल्याला बनतात. ओके, हा पॉईंट क्लिअर झाला. काही पोटेल अजून माहित असतं, एमपीएससीचा अभ्यास करतो बाबा आणि त्याला माहित नाही की दारा समिती काय. एमपीएससीचा अभ्यास करणारा जीयूपी तर सोडा, फजल आली तर विषयच नाही डायरेक्ट. चला द्या लक्ष. त्यानंतरला दुसरी समिती स्थापन, दुसरा त्यांनी आपल्या अहवालामध्ये त्याने काय सांगितलंय, राज्यांची स्थापना या तत्वावर करायची त्यांनी सांगितले, भाषिक तत्वावर. आणि त्यासाठी निकष लावा. राज्य स्थापन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, निकष लावा लागेल, काहीतरी निकष. कारण एवढं मोठं आता महाराष्ट्र राज्य 3,07,713 चौरस किमी महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ आहे. आता एवढ्या मोठ्या क्षेत्रफळामध्ये तुम्हाला जर फिरायचं असेल तर बाबा मरून जाशील ना लका. मग काय करावं लागेल, यासाठी तुम्हाला निकष लावावं लागेल काहीतरी. काय निकष, मग निकष काय लावायचे, हे तुम्ही प्रांत म्हणजे असा एरिया तयार करा, असा भाग तुम्ही तयार करा की त्या भागामध्ये तुम्ही प्रशासकीय सोय चालू शकतात. मग तिथून आले बाब्या, या प्रशासकीय सोयीवरून आले प्रशासकीय विभाग. काय आले, प्रशासकीय विभाग. आणि हे महाराष्ट्रामध्ये आज 6 प्रशासकीय विभाग आहेत. ते पुढे तुम्हाला मी शिकवणार आहे उद्याच्या लेक्चर मध्ये. इथपर्यंत यादी काय निकष काय लावायचे म्हणे, तर निकष लावा म्हणे प्रशासकीय सोय. प्रशासकीय सोय, प्रशासकीय सोय हा तुम्हाला काय लावा लागेल म्हणे, निकष लावा लागेल. प्रशासकीय सोय हा काय करावा लागेल, निकष लावा लागेल. म्हणजे जिथून तुमचं प्रशासन चालू शकतं तेवढ्या भागामध्ये तो प्रशासकीय विभाग, मग दुसऱ्या भागामध्ये दुसरा प्रशासकीय विभाग, तिथं तुम्ही तेवढं प्रशासन चालवा, म्हणजे सर्वांचंच कल्याण होईल. आवडतं आपल्याला.
असंच आज आहे पण काय भाषिक तत्वावर राज्य स्थापन करा आहे भाषिक तत्वावर राज्य भरपूर म्हणजे सर्वच प्रशासकीय सोय आहे प्रशासकीय सोय तर हे कुणी सांगितलं होतं दार समितीने सांगितलं होतं 1947 ला या समितीची स्थापना आहे भाषिक आहे राज्य स्थापन करण्यासाठी गठीत केलेली ही पहिली समिती आहे तुम्ही जर सरळ सेवेला गेले तर आपल्याला तिकडे असा क्वेश्चन पडतो राज्य स्थापन करण्यासाठी गठीत केलेली पहिली समिती म्हणजे दार समिती होय चला पहिला पॉइंट क्लिअर पॉइंट क्रमांक दुसरी समिती आहे जेव्हीपी समिती आपल्याला एमपीएससी ला या समितीचा जे म्हणजे काय व्ही म्हणजे काय आणि पी म्हणजे काय हे जास्त वेळेस विचारलेलं आहे जीव्हीपी समितीची स्थापना भाषिक काय राज्यांची स्थापना करण्यासाठी राज्यांची स्थापना कशी करावी यासाठी दार समितीनंतर जीव्हीपी समितीची स्थापना करण्यात आली जीव्हीपी समितीची स्थापना 1948 ला पुरावा करण्यात आली 1949 ला जीव्हीपी समितीने आपला अहवाल दिला जीव्हीपी समितीमध्ये जे म्हणजे काय व्ही म्हणजे काय आणि पी म्हणजे काय असे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात जे म्हणजे काय व्ही म्हणजे काय आणि पी म्हणजे काय जे व्हीपी समिती जे म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे काय पटभी सीतारामय्या जे व्हीपी पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल आणि पटभी सीतारामय्या ओके यांना आपण जेव्हीपी असे म्हणतो जेव्हीपी समितीची स्थापना कधी झाली 1948 मध्ये झालेली आहे 1949 ला जेव्हीपी समितीने आपला काय दिला पुरावा अहवाल दिलेला आहे जीव्हीपी समितीने आपला अहवाल कधी दिलाय 1949 ला जेव्हीपी समितीने आपला अहवाल दिलेला आहे हा अहवाल दिला कोणाकडे संविधान सभेकडे परत संविधान सभा हंगामी काय म्हणते आता संविधान सभा हंगामी संसद म्हणून काम पाहते ओके तर आता लक्षात घ्या 1949 ला यांनी अहवाल दिला आणि हे काय म्हटले माहिती का दारा समितीच्या अपोजिट बोलले हे दारा समितीचं पहिलं वाक्य काय होतं भाषिक तत्वावर राज्य स्थापन करा जेव्हीपी समितीचं पहिलं वाक्य काय माहिती का बरोबर जेव्हीपी समितीचं पहिलं वाक्य भाषिक तत्वावर राज्य स्थापन करू नका काय भाषिक तत्वावर राज्य स्थापन करू नका पहिलंच वाक्य जेव्हीपी समितीचं तुमचे राज्य भाषिक तत्वावर स्थापन होणार नाही भाषिक तत्व हे वापरूच नका म्हणे डायरेक्ट पण प्रशासकीय सोय हा निकष लावा म्हणजे कॉकटेल करा बा यांचं म्हणणं होतं कॉकटेल गुजराती घ्या तिकडून काढले तेली घ्या तेलुगू भाषेचे इकडले मराठी भाषेचे टाका तिकडून वराठी भाषेचे आणले इकडून खालून हिंदी भाषेचे आणले इकडून कोकणी भाषेचे वर उचलले काय कॉकटेल करा भाऊंचं म्हणणं होतं भाषिक तत्वावर राज्य स्थापन करू नका प्रशासकीय सोय हाच निकष लावा राज्याची स्थापना काय भाषिक तत्वावर नकोय पण निकष काय असला पाहिजे प्रशासकीय सोय असला पाहिजे या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली देणार आहे टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचं आणि ज्याला ज्याला एमपीएससी चा बॅच घ्यायचे आहेत बाब्या हे किती फक्त 999 रुपये सध्या फी आहेत एकदम सुंदर बॅच आहे 100% तू माझ्यावर विश्वास ठेवून घेऊन टाक बेसिक पासून तुझं सगळं कव्हर केलं जाईल एका वर्षाचा कालावधी 100% तुझी फ्री काढून द्यायचं काम पाटील मास्तरचं बाब्या छाती ठोकून सांगतो बाब्या तुला जर या वर्षी पास नाही करून दिलं तर पाटील मास्तर मोरल्या वर्षी तुला पुढेच उभं नाही राहायचं काय स्थापना भाषिक तत्वावर राज्य स्थापन करू नको निकष प्रशासकीय सोय हा लावा कोण म्हटलं जीव्हीपी समिती मग आपल्याला जीव्हीपी समिती बाबत सत्य असत्य विधानाला क्वेश्चन पडेल जीव्हीपी समिती राज्य स्थापन करण्यासाठी गठीत केलेली किंवा स्थापन केलेली एक समिती होती अगदी बरोबर जीव्हीपी समितीची स्थापना 1948 ला केली अगदी बरोबर जीव्हीपी समितीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल पटभी सीतारामय्या यांचा समावेश होता अगदी बरोबर जीव्हीपी समितीने राज्यांची स्थापना भाषिक तत्वावर करू नका असा अहवाल दिला अगदी बरोबर प्रशासकीय सोय निकष लावा असा अहवाल इकडे दार समिती बरोबर जीव्हीपी समितीने सुद्धा दिला होता अगदी बरोबर प्रशासकीय सोय हा निकष लावा हा अहवाल दार समिती बरोबर जीव्हीपी समितीने सुद्धा दिलेला आहे हे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे 100% मला माहिती आहे तू हा डायरेक्ट तोंडपाठ झालं असेल फक्त एकदा रिव्हिजन मारायची बाब्या त्यानंतरला राज्य पुनर्रचना आयोग आला आता भाषिक तत्वावर राज्य स्थापन करू नका असा अहवाल कोणी दिलाय जीव्हीपी समितीने दिलेला आहे भाषिक तत्वावर राज्य स्थापन करू नका मग नेमकं राज्य स्थापन कसे करायचे हाही प्रश्न निर्माण झाला त्यानंतरला आंध्र प्रदेश नावाचं राज्य होतं
1953 मध्ये आंध्र प्रदेश नावाच्या राज्यानं आम्हाला आमचं भाषिक तत्वावर स्थापन करून द्या असा काय आंदोलन तिथे सुरू केलं. 1953 मध्ये भाषिक तत्वावर आमचं राज्य सुरू करून द्या असं काय केलंय आंदोलन आंध्र प्रदेश राज्याने तिथे सुरू केलेलं आहे 1953 मध्ये. आणि हे आंदोलन इतकं कडास केलं की या आंदोलनामध्ये श्रीमल्लू नावाचा एक व्यक्ती होता. श्रीमल्लू नावाचा व्यक्ती होता. हा श्रीमल्लू नावाचा व्यक्ती आंध्र प्रदेशमध्ये भाषिक तत्वावर राज्य स्थापन करण्यासाठी उपोषणाला बसला. कोण? श्रीमल्लू नावाचा व्यक्ती उपोषणाला बसला आणि त्या भाऊंचा जवळपास 64 दिवस उपोषण झाल्यानंतर मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्यामुळे आणखी तिथली जनता चिडली. तिथली जनता काय झाली? चिडली. मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या विरोधात उभी राहिली. कारण 1952 मध्ये काँग्रेस सरकारची काय झाली बाबा? पंतप्रधान निवडून आलाय, काँग्रेसची सत्ता आलेली आहे. 1952 मध्ये काँग्रेसचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंकडे आपण बघितलंय. 1953 मध्ये आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात धिंगाणा सुरू झालाय. भाषिक तत्वावर तुम्ही राज्य स्थापन करून द्या. आमचा माणूस गेलाय श्रीमल्लू नावाचा व्यक्ती. आम्हाला आता भाषिक तत्वावर आमचं राज्य पाहिजे. मग आता करायचं काय? पंतप्रधानांनी डायरेक्ट घोषणा करून दिली, चला आंध्र प्रदेश हे भाषिक तत्वावर स्थापन झालेलं राज्य असेल किंवा आंध्र प्रदेश हे भाषिक तत्वावर एक राज्य असेल अशी घोषणा डायरेक्ट करून दिली. कुणी? त्यांच्या मंत्रिमंडळात निर्णय घेतला. राज्य स्थापन करणे, राज्य रद्द करणे हा अधिकार भारताच्या संविधानाच्या कलम 3 नुसार फक्त संसदेला आहे. भारताच्या संविधानामध्ये कलम 3 मध्ये सांगितलंय भारताच्या सीमेच्या आत तुम्हाला काही ढवळाढवळ करायची असेल तर फक्त ते संसद करू शकते, बाकी कुणीही करणार नाही. संसदेची कलम 79 आहे, लोकसभेचा कलम 81 आहे, राज्यसभेचा कलम 80 आहे. संसदेमध्ये लोकसभा राज्यसभा बरोबर राष्ट्रपतींचा सुद्धा समावेश होतो. संसदेमध्ये राष्ट्रपती येतात. लक्षात ठेवा कलम 53 नुसार. कलम 53 भारताचे एक राष्ट्रपती असेल. ओके. मग संसदेने काय केलं? पंडित जवाहरलाल नेहरू सरकारने काय केलं? भाषिक तत्वावर पहिलं भारतात राज्य स्थापन करून दिलं. त्या राज्याचं नाव होतं आंध्र प्रदेश. 1 नोव्हेंबर 1953 ला आंध्र प्रदेश हे भाषिक तत्वावर राज्य स्थापन झालं. मग आता पंडित जवाहरलाल नेहरूंचं सरकार काय म्हटलं? भाषिक तत्वावर तर पहिलं राज्य आपण स्थापन केलंय आंध्र प्रदेश. आता इथून पुढे अनेक राज्य काय होणार आहे? इथून पुढे अनेक राज्य आपल्या मागण्या करणार आहेत, आम्हाला भाषिक तत्वावर स्थापन करून द्या. मग यासाठी एक समिती पाहिजे. शेवटची समिती कशासाठी पाहिजे? भाषिक तत्वावर राज्य निर्माण करण्यासाठी समिती पाहिजे. भाषिक तत्वावर किंवा भाषेनुसार आपण त्याला म्हणू शकतो. भाषेनुसार राज्य निर्माण करण्यासाठी एक काय पाहिजे म्हणे? समिती पाहिजे. असं कोण म्हटलं? पंडित जवाहरलाल नेहरूंचं सरकार म्हटलं. आणि परवा डिसेंबर 1953 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली. राज्यांची पुनर्रचना करण्यासाठी आयोग स्थापन झाला होता. तसा जर आपण बारीक विचार केला तर 1935च्या कायद्यानेच भारतामध्ये 12 राज्य आणि 6 चीफ कमिशनरचे प्रांत स्थापन झाले होते. 12 राज्य आणि 6 चीफ कमिशनरचे प्रांत 1935च्या कायद्याने स्थापन झालेले होते, पण ते पुढे जाऊन परत लयास गेले होते. ओके. भारताची फाळणी झाल्यानंतर मग 562 संस्थानिकांचा ट्रान्सफर झाला, आपण ते पाहिलं. तो मुद्दाही क्लिअर करा. मग आता भारताच्या संविधानामध्ये कलम 1 ते 4 राज्य व राज्यांचे क्षेत्र या सोबतच राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आला. राज्य पुनर्रचना आयोग कशासाठी होता? की राज्य पुनर्रचना आयोग होता राज्यांमध्ये तुम्हाला काय करायचंय? भाषिक तत्वावर राज्य स्थापन करायचे, यासाठी हा आयोग स्थापन करून दिला. मग आपल्याला क्वेश्चन विचारला जातो, राज्य पुनर्रचना आयोग कधी स्थापना झाली? डिसेंबर 1953 मध्ये. कधी? डिसेंबर 1953 मध्ये स्थापना झाली. राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते न्यायाधीश फजल अली. न्यायमूर्ती फजल अली हे याचे काय होते? अध्यक्ष होते. हा क्वेश्चन आपल्याला खूप वेळेस विचारलाय. काय? अध्यक्ष आणि सदस्य कोण होते असा क्वेश्चन एमपीएससी ला कंबाईनला विचारलेला आहे. राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष हे होते न्यायाधीश फजल अली, तर सदस्य होते के.एम. पानिकर आणि एच.ए. कुंजरू. मग आपण लक्षात ठेवताना काय ठेवायचं? कुंजूस व्यक्तीचं पाणी. काय? कुंजूस व्यक्तीचं पाणी. फजल म्हणतात कुंजूस व्यक्तीचं पाणी. फजल म्हणतात कुंजूस व्यक्तीचं. कुंजूस माहिती ना? कंजूस आपण त्याला म्हणतो. ओके. कंजूस म्हणला तरी चालेल. फजल म्हणतात कंजूस व्यक्तीचं पाणी. पुढे राज्याच्या पुनर्रचना आयोगामध्ये
मग राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण? न्यायाधीश न्यायमूर्ती फजल अली. सदस्य दोन होते, के.एम. पन्नीकर आणि एच.एन. कुंजरू. ओके, 2 पॉइंट क्लिअर झाले. यांनी 1955 मध्ये आपला अहवाल दिला आहे. राज्य पुनर्रचना आयोगाने आपला अहवाल कधी दिलाय? 30 डिसेंबर 1955 ला. 1955 मध्ये आपला अहवाल दिलाय. राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालानुसार 1956 मध्ये भारतात 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश तयार झाले. 30 डिसेंबर 1955 ला यांनी आपला अहवाल दिलाय. अहवाल कोणाकडे देणार? संसदेकडे देणार. संसद कोणाची आहे? काँग्रेसची. अहवाल दिलाय. अहवाल दिल्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग कायदा तयार करण्यात आला. मग आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल, फजल अली समितीच्या अहवालाची तरतूद केव्हा लागू झाली? या कायद्यानुसार राज्य पुनर्रचना आयोग कायदा, राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार लागू झालेली आहे. आणि मग यावेळेस 1956 साली भारतात 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. भारतामध्ये 1956 साली 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. आता राज्य पुनर्रचना आयोगाने आपला अहवाल दिल्यानंतर ते काय म्हटले माहिती का? राज्य पुनर्रचना आयोग म्हटला, हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. राज्य पुनर्रचना आयोग म्हटला, तुम्हाला जर राज्य स्थापन करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टींचा आधार घ्यावा लागेल. आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल, राज्य पुनर्रचना आयोगाने खालीलपैकी कोणत्या शिफारसी केल्या होत्या? 1. राष्ट्रीय एकता, त्यानंतर म्हणजे एकजूट राहिली पाहिजे, ते गरजेचं आहे. प्रशासकीय आणि आर्थिक व्यवहारता, आर्थिक विकास झाला पाहिजे. अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण सुद्धा झाले पाहिजे. आणि भाषा सुद्धा तरतूद त्यांनी केली. म्हणजे या महत्वाच्या तरतुदी केल्या. राष्ट्रीय एकता, प्रशासकीय आणि आर्थिक व्यवहारता, आर्थिक विकास, अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण आणि भाषा, या गोष्टींचा आधार घेऊन तुम्ही राज्य स्थापन करा. म्हणजे राज्य पुनर्रचना आयोगामध्ये कोणत्या महत्वाच्या तरतुदी होत्या त्या तरतुदी तुला पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. चला त्यानंतर पुढे आता भाषिक तत्वावर 14 राज्यांनी 6 केंद्रशासित प्रदेश स्थापन झालेले आहे. मग झालं काय माहितीये का? महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झालं. आम्हालाही आमचं भाषिक तत्वावर राज्य निर्माण करून द्या. काय? आम्हालाही आमचं भाषिक तत्वावर राज्य निर्माण करून द्या. कोण म्हटलं? आपलं महाराष्ट्र राज्य म्हटलं. तिकडे गुजरात राज्य पण काय म्हटलं? आम्हालाही आमचं भाषिक तत्वावर राज्य निर्माण झालं पाहिजे. मग पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हटले? थांबव, दुसरी पंचवार्षिक योजना लागू होऊ दे. दुसरी पंचवार्षिक योजना लागू झाली 1 एप्रिल 1956 ला. 1 एप्रिल 1956 ला दुसरी पंचवार्षिक योजना लागू झाली बाबा. आणि 1956 पासून ते 1961 पर्यंत तिचा कार्यकाळ आहे. 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961. ओके, या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1 नोव्हेंबर 1956 ला काय झालंय? 2 राज्य आपल्याकडे राज्य किती आहे? 2. मराठी भाषेचं राज्य आहे, गुजराती भाषेचं राज्य आहे. मराठी भाषेचं राज्य, गुजराती भाषेचं गुजराती राज्य. मग ह्या 2 राज्यांना एकत्र केलं. बाबा लक्षात घे रे, महत्वाचा मुद्दा सांगतोय. हा मराठी भाषेचं राज्य म्हणजे प्रांत आणि हा गुजरात भाषेचा प्रांत हे बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये मोडत होतं. कुठे मोडत होतं? बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये मोडत होतं. आणि ह्या बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणजे बॉम्बे प्रांत, या 2 भाषा बोलणारे, मराठी भाषा बोलणारे 13 जिल्हे. किती जिल्हे होते? 13. तर गुजराती भाषा बोलणारे 26 जिल्हे होते बॉम्बे प्रांतात. ओके, या मराठी भाषेचं आणि या गुजराती भाषेचं कॉकटेल करून टाकलं. कधी? 1 नोव्हेंबर 1956 ला एकत्रीकरण करून टाकलं. मराठी भाषा बोलणारे, गुजराती भाषा बोलणारे, आणि त्याला नाव दिलं द्विभाषिक मुंबई राज्य. काय नाव दिलं? द्विभाषिक मुंबई राज्य. आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल रे, द्विभाषिक मुंबई राज्य, त्याला नाव दिलं द्विभाषिक मुंबई राज्य. मग आपल्याला सरळ साधा सोपा क्वेश्चन 2011-12 एमपीएससी ने विचारला, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली? आपलं उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झालेली आहे. यामध्ये एकूण जिल्हे किती होते? गुजराती भाषा बोलणारे 26 जिल्हे, तर मराठी भाषा बोलणारे 13 जिल्हे.
मराठी भाषा बोलणारे 13 जिल्हे, असे टोटल जिल्ह्यांचा समावेश होता 39 जिल्ह्यांचे द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण झालेलं आहे. एकूण जिल्हे किती बाबा येतात? एकूण जिल्हे किती देणार आता? 39. द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये कोणत्या 2 भाषांचा समावेश होता त्यांचा जोडी ओळखा. असा सुद्धा क्वेश्चन आपल्याला एमपीएससी विचारिंग गडबडला. काय? द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भाषांचा उल्लेख केलेला होता त्यांचा जोडी ओळखा किंवा गट ओळखा. द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये मराठी बोलली जाणारी भाषा आणि त्यानंतर गुजराती भाषा या 2 भाषांचा समावेश होता. अशा पद्धतीने द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण झालंय. पण झालं काय? श्री प्रकाश नावाचा व्यक्ती याचा राज्यपाल दिलाय. लक्षात ठेव, हा महाराष्ट्राचा सुद्धा आहे बाबा, महाराष्ट्राचा पहिलं राज्यपाल. ओके, चला तर आता महत्वाचे मुद्दे ते पॉलिटीमध्ये शिकवेल तुम्हाला, काय टेन्शन घेऊ नका. महत्वाचे मुद्दे, द्विभाषिक मुंबई राज्य तर आलंय. मग आता झालं काय माहिती का? मराठी भाषेचे लोक आणखी आंदोलन करायला लागले. अरे राज्य तर स्थापन झाले, कमून आंदोलन करते? नाही, आमची मागणी काय होती? आम्हाला आमचं मराठी भाषेचं राज्य पाहिजे. गुजराती लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलनात पेट घ्यायला लागले. मोठ्या प्रमाणात आपली चळवळ गुजराती लोकांनी सुद्धा काय केली? तिथे सुरू केलेली आहे. गुजराती लोकांनी मोठ्या प्रमाणात चळवळ सुरू केली. महाराष्ट्रातल्या लोकांनी, मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपली चळवळ सुरू केली. मग आता मरता क्या नाही करता सरकार कोणाचं आहे? पंडित जवाहरलाल नेहरू यांचं. मग आता काय झालं तर मोठ्या प्रमाणात चळवळी सुरू झाल्यात गुजरातमध्ये. गुजराती भाषा बोलणारे, मराठी भाषा बोलणारे आपल्या मराठी प्रांतामध्ये, महाराष्ट्र दख्खन प्रांतामध्ये, महाराष्ट्र प्रांतामध्ये. मग आता काय करायचंय? मग एक काम करू म्हणे, कोण म्हटलं? पंडित जवाहरलाल नेहरू यांचं सरकार. एक काम करू म्हणे, आपण जागतिक कामगार दिनाची वाट पाहू. काय? जागतिक कामगार दिन. जागतिक कामगार दिनाची वाट पाहू. जागतिक कामगार दिन, जागतिक कामगार दिनाची वाट पाहू. आणि या जागतिक कामगार दिनाच्या दिवशी 1960 या वर्षी, वर्ष कोणतं आहे मित्रा? 1960 या वर्षी काय करून टाकू? ह्या 2 मराठी भाषा बोलणारे वेगळे करून टाकू आणि गुजराती भाषा बोलणारे सुद्धा वेगळे करून टाकू. मग परत प्रश्न निर्माण झाला, मुंबई कोणाची? काय प्रश्न निर्माण झाला? मुंबई महाराष्ट्राची की गुजरातची? आजही सुद्धा वाद होतात या गोष्टीवरून. ओके, मुंबई महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी, भारतातला सर्वात जास्त अर्थव्यवस्था आपण म्हणतो ना पैसा, आरबीआयचं मुख्यालय आहे तिथं भाऊ. आरबीआयचं मुख्यालय मुंबईला आहे आज. चला तर काय म्हटलंय? जागतिक कामगार दिन. तर 1960 साली जागतिक कामगार दिनाच्या दिवशी मराठी भाषा बोलणारे वेगळे करू, गुजराती भाषा बोलणारे सुद्धा वेगळे करू. काय करू? मराठी भाषा बोलणारे साईटला होतील, गुजराती भाषा बोलणारे सुद्धा काय होतील पोट्ट्याव? साईटला होतील. कधी? जागतिक कामगार दिनाच्या दिवशी. आणि जागतिक कामगार दिन कधी असतो पोट्ट्याव? 1 मेला. लेकरांनो, 1 मेला जागतिक कामगार दिन असतो. कधी? 1 मेला. दरवर्षी 1 मेला काय असतो? जागतिक कामगार दिन असतो. मग 1 मे 1960 ला जागतिक कामगार दिनाच्या दिवशी मराठी बोलणारे वेगळे झाले, गुजराती बोलणारे वेगळे झाले. मराठी बोलणारे महाराष्ट्रात आले, गुजराती बोलणारे गुजरातमध्ये गेले. काय? मराठी बोलणारे महाराष्ट्रात, गुजराती बोलणारे गुजरातमध्ये. मग आपल्याला क्वेश्चन विचारला, महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? मग आपलं उत्तर आलं पोराव, 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. फक्त इथंच नाही थांबती भाऊ, हे सत्याला विचारतात. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मग या महाराष्ट्र राज्याची जेव्हा निर्मिती झाली तेव्हाचा महाराष्ट्र कसा होता? द्या लक्ष. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हाचा महाराष्ट्र कसा होता? आजचा महाराष्ट्र कसा? यात फरक आहे ना भाऊ. बाबा, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, याच बरोबर गुजरात राज्याची सुद्धा निर्मिती झालेली आहे. योही पॉइंट तो यासाठी तेवढाच महत्वाचा आहे बाबा, तेवढाच महत्वाचा आहे जेवढा हा पॉइंट तो यासाठी महत्वाचा आहे ना. काय? 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्य निर्माण झाला, त्याच दिवशी गुजरात राज्य सुद्धा निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्र दिन 1 मेला असतो, गुजरात दिन सुद्धा 1 मेलाच असतो, जागतिक कामगार दिन सुद्धा 1 मेलाच असतो. हे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. आता महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये कशा कशाचा समावेश होता? महान असं आपलं महाराष्ट्र आहे लेकराऊ, महान असं महाराष्ट्र राज्य निर्माण झालंय. महाराष्ट्र राज्यामध्ये काय काय? 1 मे 1960 चा आपण विचार करतोय. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्यात काय? एक महाराष्ट्र राज्यामध्ये पुराव
26 जिल्हे स्थापन झाले, 26 जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये. पुराव तालुके, महाराष्ट्र राज्यामध्ये पुराव तालुके 229 आहे. 1 मे 1960 ला. बघा आजचा विचार करत नाहीये तेव्हाचा. तिसरा मुद्दा, महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ निश्चित केलंय 3,07,713 चौरस किमी. महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ निश्चित झालंय 3,07,713 चौरस किमी. महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ निश्चित झालंय 3,07,713 चौरस किमी. महाराष्ट्र राज्याची विधानसभा आली आहे. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची विधानसभा कधी आली? 1 मे 1960 ला. पण आता 2 मुद्दे आपल्याला कन्फ्युज करणार आहेत, ते पण सांगतो, आधी हे लक्षात घे. विधान परिषद सुद्धा आली आहे. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची विधान परिषद सुद्धा आली आहे. विधान परिषद, स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची विधान परिषद सुद्धा आली. पोरावय लेकरांनो, विधानसभा आणि विधान परिषद ही बॉम्बे प्रांतात आधी होती. आधी कुठे होती? बॉम्बे प्रांतात. 1937 ला स्थापना आहे. जर तुला विचारला डायरेक्ट क्वेश्चन, विधानसभेची, महाराष्ट्र राज्य विधानसभेची स्थापना केव्हा झाली? 1937 ला. विधान परिषदेची स्थापना केव्हा झाली? 1937 ला. 1935च्या कायद्यानं, 1935च्या कायद्यानं झालेली आहे. पण तुला डायरेक्ट क्वेश्चन विचारला काय? स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची विधानसभा केव्हा अस्तित्वात आली? स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची विधानसभा केव्हा अस्तित्वात आली? स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची विधान परिषद केव्हा अस्तित्वात आली? तर स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची विधानसभा अस्तित्वात आली 1 मे 1960 ला. तर स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची विधान परिषद अस्तित्वात आली 1 मे 1960 ला. 1 मे 1960 ला विधानसभेचे आपल्याला माहितीये काय, पण आपण म्हणतो ना मुख्य व्यक्ती कोण असतात? मुख्यमंत्री. आता हे मुख्यमंत्री कोण म्हणले? यशवंतराव चव्हाण. त्यावेळेस 264 सदस्य होते. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत तेव्हा किती सदस्य होते? 264 सदस्य होते. आज महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये 288 सदस्य आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत किती सदस्य होते? 264 सदस्य होते. आज 288 सदस्य आहेत. तुमच्यासाठी होमवर्कला क्वेश्चन, कमेंट बॉक्स मध्ये याचं सर्वांनी उत्तर द्यायचं. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेत महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी टिंबटिंब इतके सदस्य संख्या होती. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेत 1 मे 1960 ला किती सदस्य संख्या होती? याचं उत्तर तुम्ही देणार. आज रोजी विधान परिषदेमध्ये 78 सदस्य महाराष्ट्र राज्याच्या. किती? 78 सदस्य आहे. ही आजचा उल्लेख आहे. ओके, तर या पद्धतीने महाराष्ट्र राज्य निर्माण झालं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये पुराव 4 प्रशासकीय विभाग आले. महाराष्ट्र राज्यात प्रशासकीय विभाग आले. महाराष्ट्र राज्यात प्रशासकीय विभाग किती आले? पुराव 4. महाराष्ट्र राज्यात 4 प्रशासकीय विभाग आलेत. किती? 4 प्रशासकीय विभाग आलेत. हाही मुद्दा तुला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कधी? 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्यात किती प्रशासकीय विभाग होते? 4 प्रशासकीय विभाग होते. कोणते कोणते? एक मुंबई प्रशासकीय विभाग, त्याला आपण बृहन्मुंबई असे म्हणतो, तेव्हा बृहन्मुंबई स्वतः रे. दुसरा पुणे प्रशासकीय विभाग. तिसरा तेव्हाचा औरंगाबाद, आत्ताचा छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद प्रशासकीय विभाग. आणि त्यानंतर पुढे बघूया, आणि चौथा प्रशासकीय विभाग, चौथा प्रशासकीय विभाग. एक मिनिट. चौथा प्रशासकीय विभाग म्हणजे नागपूर. कितना? नागपूर. हे 4 प्रशासकीय विभाग 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्यात होते. आज महाराष्ट्र राज्यात 6 प्रशासकीय विभाग आहे. तेव्हा हे 4च होते. ओके, मग बघ तेव्हाचा महाराष्ट्र राज्याचा नकाशा, 1 मे 1960 चा महाराष्ट्र राज्याचा नकाशा हा. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्यात 26 जिल्ह्यांचा समावेश होता. तर 4 प्रशासकीय विभागांचा समावेश होता. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्यामध्ये 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभागांचा समावेश होता. 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग कोणते आहेत लक्षात ठेवा. प्रशासकीय विभाग कोणता कोणता आहे? कोकण म्हणजेच मुंबई, त्याला तेव्हा बृहन्मुंबई पण म्हणायचे. पुणे प्रशासकीय विभाग, औरंगाबाद प्रशासकीय विभाग आणि नागपूर, हे तुम्हाला मी सांगितले. आता 26 जिल्ह्यांपैकी मुंबई प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे होते ठाणे नावाचा जिल्हा, बृहन्मुंबई नावाचा जिल्हा,
त्यानंतर कुलाबा नावाचा जिल्हा आणि रत्नागिरी नावाचा जिल्हा. कोणते कोणते? 1 मे 1960 ला मुंबई प्रशासकीय विभागामध्ये 4 जिल्ह्यांचा समावेश होता. ठाणे, बृहन्मुंबई, कुलाबा आणि रत्नागिरी. ठाणे, बृहन्मुंबई, एक ठाणे, दुसरा बृहन्मुंबई, तिसरा कुलाबा, याला रायगड म्हणतो आपण. 1 मे 1981 ला याचं नाव रायगड केलेलं आहे. त्यानंतर रत्नागिरी. या 4 जिल्ह्यांचा समावेश होता 1 मे 1981 ला. याची पीडीएफ आपल्याला टेलिग्राम चॅनलवर भेटेल. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिलेली आहे, सर्वांनी जॉईन करा. काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 937070 6679. आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल लेकरांनो. काय? 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याच्या मुंबई प्रशासकीय विभागातल्या जिल्ह्यांचा गट ओळखा. आजच्या नाही, 1 मे 19 महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी बृहन्मुंबई किंवा मुंबई किंवा कोकण या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांचा गट ओळखा. 1 ठाणे, बृहन्मुंबई, कुलाबा आणि रत्नागिरी. लक्षात राहील. चला पुढे. त्यानंतर पुणे प्रशासकीय विभागामध्ये, पुणे प्रशासकीय विभागामध्ये किती होते बाबा? बघ, पुणे 1, पुणे 1, त्यानंतर सातारा 2रा, सांगली 3रा, कोल्हापूर 4था, सोलापूर 5वा, अहमदनगर 6वा, नाशिक 7वा, जळगाव 8वा आणि धुळे 9वा. या 9 जिल्ह्यांचा समावेश होता. किती? 9 जिल्ह्यांचा. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे प्रशासकीय विभागामध्ये 9 जिल्ह्यांचा समावेश होता. याचा तक्ता सुद्धा तुम्हाला पुढे देणार आहे. आधी मॅपवरून लक्षात घ्या. कोणत्या कोणत्या 9 जिल्ह्यांचा समावेश होता? पुणे प्रशासकीय विभागामध्ये स्वतः पुणे होता. पुण्याच्या प्रशासकीय विभागात आज सुद्धा 5 जिल्हे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर. तेव्हा सुद्धा हे 5 होते. म्हणजे महाराष्ट्रातला असा कोणता प्रशासकीय विभाग आहे? पुणे प्रशासकीय विभाग. कोणता? ज्या तेव्हाही तेवढेच होते ना आजही. म्हणजे तेव्हा होते पण काही आता मागे टाकले, म्हणजे फुटून बाहेर पडला. नवीनच प्रशासकीय विभाग आला पण नवीन राज्य काही जिल्हा निर्माण झालेला नाहीये. 1 मे 1960 पासून आजपर्यंत पुणे प्रशासकीय विभागात नवीन जिल्हा निर्माण झालेला नाही. पुणे प्रशासकीय विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर हे 5 जिल्हे आज पण आहेत. हे 5 जिल्हे आज पण आहेत. पण या 5 बरोबर आणखी 1 मे 1960 ला कोणते होते लक्षात घे? अहमदनगर, त्यानंतर नाशिक, जळगाव आणि धुळे हे सुद्धा 4 होते. अहमदनगर, नाशिक, जळगाव आणि धुळे हे सुद्धा 4 जिल्हे 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्यामध्ये होते. त्यानंतरला संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद प्रशासकीय विभाग. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये कोणाकोणा समावेश लक्षात घ्या. 1 स्वतः औरंगाबाद नावाचा जिल्हा आहे. दुसरा बीड नावाचा जिल्हा होता. तिसरा परभणी नावाचा जिल्हा होता. चौथा उस्मानाबाद म्हणजे सध्याचा धाराशिव. आणि त्यानंतरला नांदेड नावाचा जिल्हा होता. हे जिल्हे 1 मे 1960 ला कुठे होते? औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये होते. 1 मे 1960 ला औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांचा गट ओळखा. औरंगाबाद जिल्हा, त्यानंतर बीड नावाचा जिल्हा बिंदुसरा नदीच्या काठावरील, त्यानंतर उस्मानाबाद नावाचा जिल्हा, परभणी नावाचा जिल्हा, नांदेड नावाचा जिल्हा. जेव्हा 1 मे 1981 नंतर जिल्ह्यांची निर्मिती झाली ना, त्या निर्मिती तुम्हाला शिकवल्यानंतर हा पॉइंट आणखी तिथे तुम्हाला समजणार आहे. त्यानंतरला आपल्याला नागपूर प्रशासकीय विभाग होता. कोणता? नागपूर. हा विदर्भ म्हणून आता ओळखला जातो. पूर्ण हा पूर्ण पट्टा विदर्भ म्हणून ओळखला जातो आता. पाय मग नागपूर प्रशासकीय विभागात 1 मे 1960 ला कोणते कोणते जिल्हे होते? 1 चांदा नावाचा जिल्हा होता. या बाय त्याला असं म्हणतात, कोणी चांद म्हणतं त्याला बाबा, हा काय चांदा नावाचा जिल्हा होता पूर्वेकडचा. त्यानंतर भंडारा नावाचा जिल्हा होता. त्यानंतर नागपूर स्वतः होता. वर्धा, यवतमाळ, अमरावती, इथं काय बाबा अकोला आणि इथं काय बुलढाणा, एवढ्या जिल्ह्यांचा समावेश होता. 1 मे 1960 ला नागपूर प्रशासकीय विभागामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांचा गट ओळखा. पाठ करून ठेवायला गेली गोष्ट. ओके, काय काय? नागपूर, भंडारा, चांदा, इकडे काय बाबा वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला आणि बुलढाणा. हे एवढे जिल्हे. किती? बुलढाणा 1, अकोला 2, अमरावती 3, यवतमाळ 4, वर्धा 5, नागपूर 6, चांदा 7 आणि भंडारा 8. या 8 जिल्ह्यांचा समावेश नागपूर प्रशासकीय विभागामध्ये होता. असे 1 मे 1960 चे महाराष्ट्र राज्याचे जिल्हे होते.
काय 1 मे 1960 ला हे महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झालेले पुराव जिल्हे होते. हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावरती 100% आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात. 1 मे 1960 चा महाराष्ट्र राज्य तुम्हाला विचारू शकतात, लक्षात ठेवा. ओके, चला सर्वायला समजलं असेल. मग नवीन प्रशासक विभाग कोणते, तर पुराव नाशिक आणि त्यानंतरला अमरावती हे 2 नवीन प्रशासकीय विभाग निर्माण झालेले आहे. पुढे जाऊन नाशिक आणि अमरावती ते पुढे तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला ही यादी तुम्हाला पाठ करून ठेवायची आहे. याचं तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेणार. कोकण प्रशासकीय विभागात बृहन्मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी. पुण्यामध्ये पुणे, धुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. नागपूरमध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ. अमरावती, बुलढाणा, अकोला. औरंगाबादमध्ये औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी आणि उस्मानाबाद. ओके, एवढ्या जिल्ह्यांचा समावेश काय होता. 1 मे 1960 चा हा आपला महाराष्ट्र आहे. 1 मे 1960 चा महाराष्ट्र आहे. ओके, हे तुम्हाला पाठ करून ठेवावं लागेल. याच्यावरती तुम्हाला 100% क्वेश्चन विचारला जाईल म्हणजे जाईल. ओके, चला त्यानंतर पुढे हे महाराष्ट्र राज्याचा आत्ताचा वर्तमान महाराष्ट्र राज्याच्या या घटकांवरती आपल्याला खूप वेळेस एमपीएससी ने क्वेश्चन विचारले. अलीकडे सुद्धा आपल्याला याच्यावरती क्वेश्चन विचारले. हा एक पॉइंट पाहू आणि याचे प्रश्न संच पाहू. 1 तासाचं आपलं लेक्चर काय होईल, कंप्लीट होईल. हा महाराष्ट्र राज्याचा आपला नकाशा आहे. या महाराष्ट्र राज्याचं पुराव क्षेत्रफळ किती आहे लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलं जाईल. पुराव भारताचं क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किमी. रुकय चीन तेरे पास आया भारत क्षेत्रफळाच्या बाबतीत 7व्या क्रमांकावर आहे. लक्षात घ्या, भारत देश क्षेत्रफळाच्या बाबतीत 7वा आहे. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारतात 32,87,263 चौरस किमी क्षेत्रफळ आहे. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताचा वाटा 2.42%. एमपीएससी 2018 हा क्वेश्चन राज्यसेवेचा. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी आपल्या भारताचा वाटा 2.42% आहे. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताचा वाटा किती असा क्वेश्चन तुला विचारला जाईल. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताचा वाटा किती आहे 2.42% आहे. भारतामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ असणारं पहिलं राज्य राजस्थान, दुसरं राज्य मध्य प्रदेश. भारताच्या भूगोलमध्ये आपण हे अभ्यासणार आहे फुल डीप मध्ये. आणि तिसरं राज्य मध्य प्रदेश दुसरं, आणि तिसरं राज्य आपलं महाराष्ट्र. भारतामध्ये आज फक्त आपल्याला महाराष्ट्र पुरतं मर्यादित बघायचं आहे. भारतामध्ये क्षेत्रफळाच्या बाबतीत आपला महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे, पण लोकसंख्येच्या बाबतीत 2ऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये आपला महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या बाबतीत 3ऱ्या क्रमांकावर आहे, पण लोकसंख्येच्या बाबतीत 2ऱ्या क्रमांकावर आहे. हा पॉइंट क्लिअर झाला. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ पाठ करायचं. आता मोबाईल नंबर येतो इकडे, तो इकडे मोबाईल आहे, मोबाईल नंबर तो झपकेन पाठ होत्या. महाराष्ट्राचा मोबाईल नंबर घे 307-713. महाराष्ट्राचा मोबाईल नंबर काय 307-713. लक्षात राहील 307-713 हा महाराष्ट्राचा मोबाईल नंबर आहे. 307-713 पुढे काय चौरस किमीचा वर्ग. 307-713 हे महाराष्ट्र राज्याचं काय क्षेत्रफळ आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने आपण आकडे पाठ करतो भूगोलचे. 307-713 महाराष्ट्र राज्याचं काय बाबा क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्र राज्याने भारताच्या 9.36% भूभाग व्यापलेला आहे. भारताच्या 9.36% भूभाग आपल्या महान अशा महाराष्ट्र राज्यानं व्यापलेला आहे. भारताचं जेवढं क्षेत्रफळ आहे 32,87,263 त्यापैकी महाराष्ट्राचा वाटा हा 9.36% आहे. लक्षात ठेवा. आपल्याला क्वेश्चन बनवू शकतो याच्यावरती काय महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ व भारतात टिंबटिंब वाटा 9.36% वाटा. त्यानंतरला महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ ओमान नावाच्या देशा एवढं आहे. ओमान नावाच्या देशा एवढं महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ आहे. हाही पॉइंट तुमच्यासाठी गरजेचा आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ कोण्या देशा एवढं आहे ओमान नावाच्या देशा एवढं आहे. आता तुम्हाला महत्वाच्या गोष्टी पाठ करायच्या त्या म्हणजे महाराष्ट्र राज्याची लांबी आणि रुंदीवरती या मोस्ट आयएमपी पॉइंट आहे. महाराष्ट्र राज्याच्या सर्वात पूर्वेकडे चिरोली भामरगड टेकड्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या सर्वात उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगी हे आपण पुढे बघणारच आहे. पश्चिमेला अरब समुद्र आहे, त्याला आपण अरबी समुद्र असे सुद्धा म्हणतो. तर दक्षिणेला काय कर्नाटक आणि गोवा नावाचं राज्य आहे दक्षिण. हे महाराष्ट्र राज्याचा नकाशा असं आपल्याला गृहीत धरायचं. महाराष्ट्र राज्याची ही पूर्व ते ही पश्चिम आहे. पूर्वेला
गडचिरोली नावाचा जिल्हा आहे, तर पश्चिमेला मुंबई उपनगर नावाचा जिल्हा आहे. उत्तरेला सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा आहे, तर दक्षिणेला उत्तरेला नंदुरबार नावाचा जिल्हा आहे, तर दक्षिणेला सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा आहे. उत्तरेला नंदुरबार नावाचा जिल्हा आहे, तर दक्षिणेला सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा आहे महाराष्ट्र राज्याच्या. मग महाराष्ट्र राज्याचे आपल्याला सरळ क्वेश्चन विचारला 2018 ला एमपीएससी ने. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे सांगा. महाराष्ट्र तिथं पठाराचं विचारलं होतं, ते पण तुमचं पुढे क्लिअर करतो. आधी हे लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी म्हणजे ही लांबी, पूर्वेपासून पश्चिमेकडे पर्यंतची लांबी, ही फक्त किती 800 किलोमीटर. किती बाब्या 800 किलोमीटर. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे 800 किलोमीटर आहे. पॉइंट लक्षात राहील, यस या नो. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे, पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे. तर महाराष्ट्र राज्याची उत्तर दक्षिण लांबी किती आहे, महाराष्ट्र राज्याची उत्तर दक्षिण रुंदी सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. महाराष्ट्र राज्याची उत्तर दक्षिण रुंदी 700 किलोमीटर. कोणी 720 देतं, कोणी 750 देतं. अजिबात कोणाचं ऐकायचं नाही, आपलं डोक्यात घाला 700 किलोमीटर. काय एमपीएससीचं हे काय उत्तर आहे. ओके, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे, तर महाराष्ट्र राज्याची उत्तर दक्षिण रुंदी 700 किमी आहे. मग आपल्या डोक्यात सेंटेन्स घालून ठेवा, सत्य असत्य विधान. काय महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी उत्तर दक्षिण पेक्षा जास्त आहे, उत्तर दक्षिण पेक्षा जास्त आहे. सेंटेन्स लिहून ठेवा, दक्षिण पेक्षा जास्त आहे. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी उत्तर दक्षिण पेक्षा जास्त आहे. पहिला पॉइंट क्लिअर. दुसरा पॉइंट, महाराष्ट्र राज्याची उत्तर दक्षिण रुंदी पूर्व पश्चिम पेक्षा कमी आहे. उत्तर दक्षिण रुंदी ही पूर्व पश्चिम पेक्षा काय आहे, पूर्व पश्चिम पेक्षा कमी आहे. एकदम आपण म्हणतो ना, अडाण्यातल्या अडाणी मुलाला हे समजेल अशा पद्धतीने आपण शिकवतोय. महाराष्ट्र राज्याची उत्तर दक्षिण ही पूर्व पश्चिम पेक्षा काय आहे, कमी आहे. हे मुद्दे तुमचे क्लिअर झाले, येस या नो. चला स्पीड मध्ये. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी उत्तर दक्षिण लांबीपेक्षा जास्त आहे, तर महाराष्ट्र राज्याची उत्तर दक्षिण रुंदी ही पूर्व पश्चिम पेक्षा काय आहे, कमी आहे ना. कमी. पूर्व पश्चिम 800, उत्तर दक्षिण 700. म्हणजे सेंटेन्स तुला हे माहिती आहे, मस्त डोक्यात घुसवलं एखाद्या मास्तरनं. काय पुराव महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी 800, पुराव महाराष्ट्र राज्याची उत्तर दक्षिण लांबी 700. अबे रताळ्या म्हणावं, याच्यावरती आपल्याला क्वेश्चन येणार नाही. आपल्याला आता अशा सेंटेन्स वरती एमपीएससी क्वेश्चन विचारते. एमपीएससी क्वेश्चन टेक्निक पद्धतीने विचारते. तुला तुझं टेक्निक तिथे वापरता आलं पाहिजे. या पद्धतीने तुझा ग्रास्पिंग पॉवर किती आहे, तुला विचार करण्याची कॅपॅसिटी किती आहे, यावरती एमपीएससी आता आपल्याला क्वेश्चन विचारेल. मग आपल्याला अशा पद्धतीने अभ्यास करणं पुराव गरजेचं आहे. ही पद्धत आपण वापरली पाहिजे, प्रॉपर पद्धत. ओके, या गोष्टी तुम्हाला झपकन आठवल्या पाहिजे पेपर मध्ये. चला, तर हे पॉइंट तुला लक्षात आले. पूर्व पश्चिम 800, उत्तर दक्षिण किती आहे 700. त्यानंतर पुढे पहिला क्वेश्चन आहे 2011चा एमपीएससी ने विचारलेला. एमपीएससी पूर्व परीक्षा 2011. काय क्वेश्चन आहे, हळूहळू पार 23 पर्यंत सुद्धा घेणार आहे, घाबरायचं काम नाही. टॉपिक नुसार आता इथपर्यंत शिकलो, अजून हा चॅप्टर संपला का नाही, या चॅप्टरचा पुढचा भाग आहे, मग त्याचे पुढचे क्वेश्चन, पुढचा भाग त्याचे मग क्वेश्चन. अशा पद्धतीने हे पूर्ण पॉइंट शिकलो, एक पॉइंट शिकलो त्याचे क्वेश्चन, दुसरा पॉइंट शिकायचा लगेच त्याचे क्वेश्चन घ्यायचे. लाईव्हला लय मजा येणार बाबा. 10 तारखेपर्यंत आपल्या मित्रांपर्यंत लिंक पोहोचवा. 11 तारखेला रात्री 7 ते 8 आपलं लाईव्ह लेक्चर सुरू होणार. 10 तारखेपर्यंत सर्वांपर्यंत आपली लिंक गेली पाहिजे, तुमच्या मित्रांपर्यंत. तुमच्या का व्हॉट्सअपला ग्रुप असतील तिकडे मित्रांना, पाहुण्याला, आत्याच्या मुलाला, मामाच्या पुरीला सगळ्यांना पाठवा. सगळ्यांना आपण चिपकून देऊ सरकारी नोकरीत. पीएसआय, एसटीआय, एसओ, क्लर्क, कुठेही जायचंय, झपकन जायचं, गडबड गटक. ओके, चला. रेकॉर्डेड बॅच आपली फक्त 999. आता फी आहे 10 तारखेपर्यंत. 11 तारखेला हिची फी होणार 1499 रुपये, म्हणजे 1500 रुपये. ज्यांना ही बॅच घ्यायची झपाझपा बॅच घ्या. शेदवंशी ऍडमिशन झपकेन झाले पाहिजे. बेसिक पासून शिकवणार पाटील मास्तर, घाबरायचं काम नाही. चला, महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक आहे, दुसरा, तिसरा, चौथा की 6वा? भारताचं क्षेत्रफळ किती सांगितलं तुला, 32,87,263. यामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणाचं आहे, राजस्थान. नंतर कोणाचं आहे, मध्य प्रदेश. आणि महाराष्ट्र कितवा आहे, तिसरा.
महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती सांगितलं तुला? 3,07,713 चौरस किमी, म्हणजे 307,713 चौरस किमी महाराष्ट्राचा मोबाईल नंबर आहे. 9.33% भाग आहे. ओके, म्हणजे याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतात 3ऱ्या क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावर आहे? 3ऱ्या क्रमांकावर आहे. पुढे महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी टिंबटिंब किमी आहे. महाराष्ट्र पठाराची, महाराष्ट्र पठार काय असतो ते आपण दुसऱ्या घटकामध्ये शिकणार आहे. पण महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे. यामध्ये कोकण किनारपट्टी आणि सह्याद्री पर्वत यांचा समावेश आहे आणि यांची सरासरी लांबी 50 किलोमीटरच्या आसपास आहे. म्हणजे 800 मधून 50 गेले, इकडे हा महाराष्ट्र पठार आहे. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडचा भाग म्हणजे महाराष्ट्र पठार आहे. 850 मधून 50 गेले, 750 राहिले. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी आहे 750 किलोमीटर. ऑप्शन क्रमांक 4. पुढे महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? संयुक्त पूर्व परीक्षा 2018 संयुक्त गट ब, गट काय ब, पूर्व परीक्षा 2018 हा क्वेश्चन आहे. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? 200.60 लाख हेक्टर, 207.60 लाख हेक्टर, 307.70 लाख हेक्टर, 318.60 लाख हेक्टर. चला, आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किमी. हेक्टर मध्ये काढायचंय, मग काय करायचं? 3 घरं सोडून पॉइंट द्यायचा. चला, 3 घरं सोडून पॉइंट दिला, काय तयार झालं? 307.713. पुढे 307.70 इथं आहे, म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. अशा पद्धतीने सुद्धा आपण काढू शकतो. आता असं पाहिलं होतं का? पण नाही, पण आपण विचार केला तिथपर्यंत. काय केला? विचार केला. पुढे महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ टिंबटिंब चौरस किमी असून भारताच्या टिंबटिंब टक्के क्षेत्र व्यापलेले आहेत. PSI 2017 हा क्वेश्चन आहे बाब्या. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? 307,713 चौरस किमी आणि त्यानं भारताचा किती भाग व्यापलाय? 9.36% भाग व्यापलाय. पाय किती खतरनाक क्वेश्चन आपले कव्हर झाले आज. म्हणजे 307,713 9.36% भाग व्यापलाय. ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. काय? ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला योग्य उत्तर भेटलं. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली? STI मुख्य परीक्षा 2011 हा क्वेश्चन आहे. द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये 39 जिल्ह्यांचा समावेश होता. द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झाले 1 नोव्हेंबर 1956. 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झालेली आहे. 1 नोव्हेंबर 1956. ऑप्शन क्रमांक 2. पुढे बाकीचा भाग. आता बदलता महाराष्ट्र. बदलता महाराष्ट्र हे आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघू मस्तपैकी. तोपर्यंत आपल्या मित्रांपर्यंत लिंक पोहोचवायची. आपल्या मित्रांना सर्वांना सांगा की पाटील सरचे लेक्चर चालू झालेले आहेत. एकदम मोफत स्वरूपात आपण युट्यूबला लेक्चर घेत आहे आणि ज्याला बॅच घ्यायची त्यांनी बॅच घेऊन टाका. सध्या हिची फी किती भराव? फक्त 999 रुपये आहे. 999 रुपये फी आहे. एका वर्षाची ही बॅच आहे. हिची फी 10 जानेवारी पासून किती होणार आहेत? 1,499 रुपये होणार आहे. ओके, त्याआधी जे विद्यार्थी मित्र लवकरात लवकर बॅच घेतील त्यांना 100% फायदा होऊन जाईल. त्यामुळे परवा लवकरात लवकर बॅच घेऊन टाका. काही अडचण असेल माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79. केव्हाही तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात किंवा डायरेक्ट कॉल करू शकतात. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये. उद्या पुन्हा आपलं लेक्चर भेटून जाईल तुम्हाला. तोपर्यंत लेकराव चांगला अभ्यास करा. थँक्यू सो मच.